मित्रांनो नमस्कार. पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र आता पारूने त्या गेस्ट हाऊसमध्ये मस्तपैकी तयारी केलेली असते. तिथं श्रीकांत, प्रीतम, आदित्य सगळीकडनं कुठे काय लावायचं, कसं सेटअप बसवायचं सगळी काही तयारी चालू असते. पण तितक्यात मात्र आता पारूला एक पार्सल येतं आणि त्या पार्सलमध्ये तिच्यासाठी एक चिठ्ठी लिहिलेली असती. प्रियाही मात्र त्यावेळी तिथेच असते, सावित्रीही तिथेच असते. मस्तपैकी पारूचं सेटअप कसं लावायचं, कसं तिला स्वयंपाक कुठे काय करायचं सगळं काही लावून देण्यासाठीच ते तिथं हजर असतात. तर त्यावेळी पारू मात्र त्या पेपरमध्ये वाचून बघते, तर त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं की पारूला ना आता तिच्याच प्रॅक्टिकल परीक्षेसाठी नागपूरला जावं लागणार आहे आणि तिनं तर खूप मोठ्या टिफिनचं ऑर्डर घेतलेली असती आणि त्यांच्याकडून ॲडव्हान्स पेमेंट पण घेतलेलं असतं. आता त्यामुळेच पारू तर खूपच काळजीत पडते. तर आता प्रिया तिच्याजवळ येते, म्हणू लागते, काय गं पारू, खूप अस्वस्थ झालीस, काय लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये मला पण सांग ना. त्यावेळी पारू सांगू लागते की प्रिया मॅडम, मला ना या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं आहे की मला ना माझ्या प्रॅक्टिकल पेपरसाठी नागपूरला जावं लागणार आहे आणि ते पण आजच. आता त्यावेळी पारू खूप घाबरून जाते. तिला कळत नसतं आता इतक्या मोठ्या टिफिनची ऑर्डरही घेतलेली आहे, ती कोण पूर्ण करणार आहे. आता त्यावेळी दुसरीकडे मात्र अहिल्या तिच्या रूममध्ये बसलेली असते. तर दिशा म्हणू लागते की एक सासू मॉम, मला पण माझं ना टिफिन सर्व्हिस चालू करायचं आहे. त्या पारूचा बिझनेसनं मला बंद पाडायचा आहे. खरंच ना खूप गुणवान सून बनायची ना तिला तुमच्यावाली. मी पण तिचा बिझनेस बंद करून दाखवेल आणि मी पण तुमची ना समोरची अहिल्यादेवी किर्लोस्कर बनूनच दाखवेल. तर त्यावेळी आता दिशा म्हणू लागते की एक सासू मॉम, मी पण माझा टिफिन सर्व्हिस चालू करणार आहे. आता त्यावेळी अहिल्या म्हणू लागते, कशाला उगाच त्या मुलीच्या नादी लागते, ती मुलगी ना खूप हट्टी आणि खूप जिद्दी आहे, उगं तिच्या नादाला लागशील आणि तोंडावर पडशील. तर दिशा मात्र ऐकायला तयारच नसते. तर दिशासोबत दामिनीही मात्र सोबतच आलेली असते. तर दुसरीकडे मात्र आता पारू आदित्यला ते सगळं काही सांगू लागते. तरी आदित्य म्हणू लागतो, पारू तू नको टेन्शन घेऊ, मी सगळं काय हँडल करेल, त्या मावशांकडून मी काम करून घेईल ना. तरी पारू म्हणत असते, आदित्य सर, मी नसताना इतकं सगळं हँडल कसं करणार, तुम्हाला तिकडे ऑफिसला पण जावं लागेल ना. तर त्यावेळी पारू मात्र ज्यांच्याकडून ॲडव्हान्स पेमेंट घेतलेलं असतं ते मात्र आता आदित्यला म्हणू लागते, त्यांना ना रिटर्न करा, आपण इतक्या मोठ्या टिफिनची ऑर्डर नाही घेऊ शकत, कारण की मला ना आजच नागपूरला जावं लागणार आहे. तर आता आदित्यही मात्र पारूचं ऐकतो आणि तोही मात्र ते पेमेंट रिटर्न करण्यासाठी जात असतो. तर दुसरीकडे मात्र आता ईशा म्हणू लागते की एक सासू मॉम, मी पण ना चॅलेंजेस घेते आता की त्या बावळट मुलीचा ना बिझनेस मी बंद करून दाखवेनच तुम्हाला, आणि बघा माझा बिझनेस मी कसा ग्रो करून दाखवते ना, तुम्ही फक्त बघाच. तर अहिल्या म्हणते, बरं तू पण मला ना आता त्या पारूचा बिझनेस बंद करूनच दाखव, चल तू आजपासून चॅलेंज घे आता. तर त्यावर दिशाही हो म्हणते. तर दुसरीकडे आता पारूला तिच्या प्रॅक्टिकल परीक्षेसाठी नागपूरला तर जावंच लागणार आहे. तर मित्रांनो, बघूया उद्याच्या भागात काय होतंय. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.